नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क टेक्निकल अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर नवी मुंबई महानगरपालिकामध्ये जी जाहिरात निघालेली आहे त्या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत. तर इथं बघा, याचा जाहिरात क्रमांक आस्थापना नंबर 01/2025 27/3/2025 असा ह्या जाहिरातीचा क्रमांक आहे. तर इथं बघा, यामध्ये गट क व गट ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे त्यांनी, आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. तर इथं त्यांची वेबसाईट वगैरे दिलेली आहे. ही वेबसाईट बघू शकता तुम्ही इथे. तर त्यांनी जनरली जर विचार केला इथे, तर वेगवेगळ्या पदासाठी इथं जाहिरात त्यांनी डिस्प्ले केलेली आहे. आता आपण बघू इथे, याच्यात जर बघितलं आपण तर वेगवेगळे जे पदं आहेत याच्यात काय दिलेले आहेत तुम्ही बघू शकता. इथे वेगवेगळे पदं आहेत. हे पदं याच्यामध्ये बघून तुम्हाला कोणत्या याच्यासाठी फॉर्म भरायचा आहे तुम्ही तिथे हे करू शकता. परंतु स्पेशली आपण बघतो इथे ते म्हणजे इथं ध्वनी चालकची जाहिरात बघतोय आपण, आणि एक जागा आहे इथे. किती जागा आहे? ध्वनी चालकची एक जागा आहे. ध्वनी चालक म्हणजे काय, तर इथं याला आपण टेलिफोन ऑपरेटर म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? टेलिफोन ऑपरेटर. तर इथे बघा, आता तुम्हाला एक जागा आहे. जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी हा फॉर्म भरू शकता. तर अर्ज करण्याचा दिनांक बघा इथे काय बरं आहे अर्ज करण्याचा दिनांक. तर अर्ज भरण्यासाठी 28/3/2025 ही दिनांक आहे, व शेवटचा दिनांक म्हणजे अर्ज तुम्ही किती तारखेपर्यंत भरू शकता. तर इथं दिलेली आहे त्यांनी दिनांक 11/5/2025 पर्यंत तुम्ही इथं अर्ज इथं दाखल करू शकता. आणि हॉल तिकीट केव्हा येतील, तर परीक्षेच्या 7 दिवस अगोदर इथं हॉल तिकीट येतील. आणि नवीन माहितीसाठी जी काय अपडेट असेल, नवीन काही परिपत्रक आलं तर तुम्ही इथं नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती जाऊन बघू शकता, किंवा आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला जी नवीन आलेली माहिती आहे ती इथं मिळू शकते. आलं लक्षात तुमच्या? आता बघा, इथे जनरली जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर इथं तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये इथं परीक्षा फी आहे, आणि मागास प्रवर्गासाठी इथं 900 रुपये फी आहे. आणि ह्या इथं वेबसाईटवर जाऊन तुम्ही काय करू शकता, इथं फॉर्म भरू शकता. आता बाकीची आपण अजून नवीन माहिती बघू. याच्यामध्ये इम्पॉर्टंट वयमर्यादा, याला वयमर्यादा किती आहे, तर वयमर्यादा याला 38 ते 43 वयापर्यंत तुम्ही इथं फॉर्म भरू शकता. आता आपण याला पात्रता बघू. टेलिफोन ऑपरेटरला पात्रता काय इम्पॉर्टंट आहे काय. तर बघा, आपण जे बघणार आहोत, तर इथं बघणार आहोत आपण ध्वनी चालकसाठी माहिती बघणार आहोत. तर याच्यासाठी मी सांगितलं की एकच ओपनची जागा आहे. जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील ते इथं फॉर्म भरू शकता. परंतु याच्यासाठी पात्रता काय बघा, इम्पॉर्टंट पात्रता बघा इथे दिलेली त्यांनी, की इथं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक म्हणजे तुम्ही इथं 12वी पास आऊट पाहिजे. किती? 12वी. काय पाहिजे तुमची 12वी झालेली पाहिजे. आता हा 1 नंबर पॉईंट आहे, 12वी तुम्ही पास आऊट पाहिजे. आणि अजून काय बघा, इथं SSC प्लस. आता इथं तुम्ही काय तुमच्याकडे असणं, ITI तुमचा झालेला गरजेचा आहे. कोणता ITI पाहिजे, तर ITI रेडिओ अँड टेलिव्हिजनचा तुमचा ITI पूर्ण झालेला पाहिजे. जर तुमची 10वी 12वी आणि ITI झालेला असेल, शक्यतो 10वी आणि ITI झालेला असेल, तर तुम्ही इथं फॉर्म भरू शकता. जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील, रेडिओ अँड टेलिव्हिजन ITI याला झालेला पाहिजे. इम्पॉर्टंट आहे. रेडिओ अँड टेलिव्हिजन हा ITI ज्या विद्यार्थ्याचा पूर्ण आहे तो इथं फॉर्म भरू शकतो. आता याच्यात जर आपण बघितलं, बाकीची जर माहिती याच्यात बघितली इम्पॉर्टंट, तर इथं जो पगार आहे, पगार अतिशय चांगला आहे यांना.
एक बेसिक जे आहे याचं 19,900 ते 63,200 म्हणजे बऱ्यापैकी याचं बेसिक आहे, परंतु जागा एकच आहे. जे इंटरेस्टेड असतील 1-2 विद्यार्थी तर ते इथं फॉर्म भरू शकता. आता ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे त्या विद्यार्थ्यांचे इम्पॉर्टंट आहे इथं की याला जी सिलेबस आहे तर सिलेबस काय असणार याला हे बघू आपण. थोडं इम्पॉर्टंट बघा इथं सिलेबस. तर सिलेबस याला अशा प्रकारे असणार आहे की ही गट क ची पोस्ट आहे, त्याच्यामुळं मराठीचे याला 10 प्रश्न असणार आहे, इंग्रजीचे 10 प्रश्न, सामान्य ज्ञान 10 प्रश्न, बौद्धिक चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता 10 प्रश्न आणि संबंधित विषय म्हणजे रेडिओ अँड टेलिव्हिजन ITI मधील याला 60 प्रश्न, असे 100 प्रश्न असणार आहे मराठीमध्ये आणि 200 गुण आहे त्याला आणि 2 तास वेळ आहे आणि MCQ टाईप तुमची पेपर आहे. तरी जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील ते काय करू शकतात, इथे फॉर्म भरू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे असतील त्यांनी व्यवस्थित पेपर पॅटर्न फॉलो करायचा हा आणि फॉर्म भरून परीक्षा द्यायची. अधिक माहितीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. थँक्यू, धन्यवाद.